तर ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननं राजधानी इस्लामाबादमध्ये मोफत सार्वजनिक वाहतुकीची घोषणा केली आहे। उद्यापासून राजधानीत ही मोफत बस सेवा सुरू होणार अशी घोषणा पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी दिलेली आहे। पाकिस्तान सरकार या मोफत बस सेवेसाठी 350 दशलक्ष पाकिस्तानी रुपये खर्च करणार। तर दहिसर मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गावरील पांडुरंगवाडी स्थानकाच्या नामांतराच्या मागणीसाठी स्थानिक नागरिक आक्रमक झाले। शुक्रवारी स्थानकावरती पेंडरकर पाडा गाव असं स्टिकर लावून निषेध जो आहे तो नोंदवण्यात आलेला आहे। मेट्रो सेवा सुरू होण्यापूर्वीच हा वाद आता चिघळला। तर मुंबईच्या लालबाग मधील मिरची गल्ली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात पालिकेने अतिक्रमणावर कारवाई केली आहे। पालिकेने अतिक्रमण काढत पादचारी मार्ग मोकळा केला। मसाल्याच्या दुकानासमोर लाल मिरचीचे ढीग लावून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आलेलं होतं। 2 दिवस चाललेल्या मोहिमेमध्ये वाढीव शेड, स्टॉल्स आणि बाहेर ठेवलेला माल जप्त करण्यात आला आहे। तर शेअर बाजारात झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी भाडेकरूने वयोवृद्ध घरमालकिनीची हत्या केली। सोलापूरच्या बार्शीतील हांडे वस्तीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे। चांगदेव पाटील असं हत्या करणाऱ्या आरोपी भाडेकरूचं नाव आहे। हत्या करून घरातील दागिने आरोपीने लंपास केले। सीसीटीव्हीमुळे ही घटना उघडकीस आली। तर अकोल्यामध्ये हाय प्रोफाईल देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश झाला। विदेशी महिलांसह एका पुरुषाला पोलिसांनी ताब्यात घेतले। 3 ते 4 हजारांमध्ये महिला देहविक्रीचा प्रकार समोर आला। व्हॉट्सअपवरती तरुणीचे फोटो पाठवून ग्राहकांशी सौदे केले जात होते। तर वाशिम जिल्ह्यामध्ये सोसायट्याच्या वाऱ्यासह तुफान गारांच्या पावसाने हजेरी लावली आहे। केकतुमरा, कारंजा तालुक्यातील जाम आणि इतर ठिकाणी गारपीट झाली आहे। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं। तर वाशिम जिल्ह्यामध्ये सोसायट्याच्या वाऱ्यासह तुफान गारपीट झालेली आहे। हा संपूर्ण गारपीटीची दृश्य आपण पाहत आहोत। यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। वाशिम जिल्ह्यात सोसायट्याच्या वाऱ्यासह तुफान गारपीट झाल्याची माहिती आता समोर येते। कारंजा त्यासोबत झाम आणि इतर ठिकाणी देखील गारपीट झाली। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। तर धाराशिवच्या येरमाळ्यामध्ये आज सकाळपासून महामार्ग जाम होता। वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग न दिल्याने सकाळपासून वाहतुकीचं नियोजन विस्कळीत होतं। येडेश्वरी देवीचा मुख्य पालखी सोहळा असल्याने येरमाळ्यामध्ये आज 15 लाखांच्या जवळपास भाविक दाखल झाले होते। पर्यायी वाहतूक न दिल्याने वाहनधारकांकडून संताप व्यक्त करण्यात आला। तर तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणारे येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमेच्या यात्रेतील मुख्य पालखी सोहळा आज पार पडला। भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी केली। राज्याच्या कानाकोपऱ्यातून जवळपास 15 लाखांहून अधिक भाविक यावेळेला उपस्थित होते।